जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या काही दर्शकांच्या क्वेरीज आहेत तर त्यांचे सोल्युशन आपण इथं पाहूया. तर मित्रांनो, एक दर्शक कॉमेंट्स करताय, सर 2017चा GR नुसार फॉर्म फिल करायचं आहे तर त्यासाठी काही वेगळी प्रोसेस आहे का? हे बघा, 2017चा जो GR आहे तो म्हणजे रक्त नाते संबंधांतर्गत कास्ट व्हॅलिडिटी, म्हणजेच ब्लड रिलेटिव्ह ची कास्ट व्हॅलिडिटी असेल तर त्याला महत्वाचा पुरावा मानून अधिकचे पुरावे मागू नये या संबंधाचा तो GR आहे. तर आपण ज्यावेळेस अप्लाय करतो तर त्याच्यासाठी अशी वेगळी प्रोसेस नाहीये, परंतु त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंटेशन आहे तर ते आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. आता जसं त्यांनी सांगितलंय की रक्त नाते संबंधांतर्गत कोणाची व्हॅलिडिटी आहे, तर नुसतं ती व्हॅलिडिटी लावली म्हणजे आपण जात सिद्ध करण्यापासून मुक्त झालो असं होत नाही. तर समजा आपण ती कोणाची, समजा सपोज आपण चुलत भावाची कास्ट व्हॅलिडिटी लावली, तर ती कास्ट व्हॅलिडिटी लावल्यानंतर आपल्याला चुलत भावाचा शाळेचा LC लावावा लागेल, त्यांच्या वडिलांचा LC, त्याचबरोबर आपण अर्जदार आपला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, आपल्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे नातेसंबंध जे आहे आपल्या चुलत भावाचा आपला हा सिद्ध करणारे जे पुरावे आहेत, आणि जाती संबंध म्हणजे त्याची जात आणि आपली जात ही, म्हणजे त्याच्यामुळे नातेसंबंध सिद्ध झालं तर जात सिद्ध होते, म्हणजे हा एक आहे. त्याचबरोबर आपण आता हे जे डॉक्युमेंट्स आहेत एका PDF मध्ये आपण अनेक डॉक्युमेंट एका PDF मध्ये मर्ज करून अपलोड करू शकतो. त्याचबरोबर करंटचा आपला जो म्हणजे काही म्हणजे पुरावा असेल, आय कार्ड वगैरे, म्हणजे जसं आधार कार्ड असेल, इलेक्शन कार्ड असेल, तर ते पण त्याच्यामध्ये अपलोड करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचे. हे झालं आपल्या बाबतीत. आता हे सगळं समितीला ज्यावेळेस समाधान होतो त्यावेळेस समिती जी आहे त्यांच्या ऑफिसच्या नोटीस बोर्डावरती प्लस वेबसाईटवरती, आता जसं इथं आपण पाहू शकतो, इथं त्यांनी वेबसाईटवरती 24 नोव्हेंबर 2017च्या अधिसूचनेनुसार रक्त नाते संबंधांतर्गत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज प्राप्त झाले आहे. सदर अर्जावर आपल्या हरकती तक्रार असल्यास 15 दिवसाच्या मुदतीत नोंदवावी अथवा संबंधित समितीकडे करावी. तर कोणाला आता हे त्यांनी ही लिस्ट दिली, पूर्णच येते, पूर्ण महाराष्ट्राची, म्हणजे ज्यांनी ब्लड रिलेटिव्हच्या वरती म्हणजे दावा करणार असं आपली जात सिद्ध करणार आहे, तर त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये इथं तुम्हाला हे मिळतील. आणि याच्यामध्ये समजा कोणाला ऑब्जेक्शन असला तर मग इथं ऑब्जेक्शन नोंदवू शकतो, किंवा ती जी संबंधित जात पडताळणी समिती आहे त्याच्यामध्ये तो तिथं हरकत किंवा त्यांचा जो तक्रार आहे तर ती तिथं नोंदवू शकतो. आणि समजा कोणाची हरकत तक्रार नाही आली तर मग त्याला कास्ट व्हॅलिडिटी देण्यात येते. म्हणजे ऑफिशियल प्रोसेस ही म्हणजे त्याच्यासाठी अशी आहे. आणि अर्जदारांनी पण फक्त डॉक्युमेंटेशन जे आहे, वंशावळ डॉक्युमेंटेशन हे प्रॉपर म्हणजे तिथं करायचं आहे. म्हणजे नुसतं म्हणजे ब्लड रिलेटिव्हची कास्ट व्हॅलिडिटी लावली म्हणजे मोकळं झालं असं नाही करायचंय. आपल्याला ज्याची व्हॅलिडिटी लावले त्याचा आपला नातेसंबंध हे वंशावळ आणि पुराव्याच्या अनुरूप आपल्याला सिद्ध करावं लागतं. पुढचं क्वेरी आहे, माझं आणि माझ्या वडिलांच्या भांडण आहे, तर मी लहानपणापासून आईच्या गावाकडे राहतो, तर मला SC कास्ट व्हॅलिडिटी करायची आहे, तर मला व्हॅलिडिटीचा पुरावा देत नाही, तर मी कोणाचा जोडू, प्लीज सॉल्व माय प्रॉब्लेम. हे बघा, ऍक्च्युली आपला देश पितृसत्ताक आहे, त्याच्यामुळे वडिलांची जात ही आपल्याला लागते. मात्र त्याला काही अपवाद आहेत, जसं म्हणजे देवदासी, हे जे आहेत हे मातृसत्ताक आहे, तर तिथं त्यांच्या आईवरून मिळते. मात्र असे अनेक म्हणजे दाखले झालेले आहेत, म्हणजे कोर्टाच्या निर्णयानुसार. समजा वडील लहानपणापासूनच सोडून गेले असेल आणि तो बाळ जो आहे तो आईच्या सहवासात वाढलाय
आणि त्या म्हणजे त्या जी काही म्हणजे त्यांची चालीरीती आहे आईकडची, त्याच त्यांच्या सहवासात वाढल्यामुळं आईची जात म्हणजे लावता येते. परंतु ते जे आहे त्याच्यासाठी मग जात पडताळणी समिती जी आहे ती ग्रह चौकशी वगैरे हे करून ती परंतु त्याच्यामध्ये जे क्रायटेरिया आहे ते म्हणजे वडील तुमचं लहानपणी सोडून गेलंय आणि तुम्ही आईच्या सहवासात वाढले, हे सगळं सिद्ध झालं तर ते तसं मिळतंय. तर मग अशा वेळेस तुम्हाला अप्लाय करताना तुम्हाला तिथं अफिडेव्हिट लिहावं लागेल का माझे वडील लहानपणापासूनच म्हणजे आम्हाला सोडून गेलेत. माझं सगळं म्हणजे एक तर आई अर्ज करू शकते जर तुम्ही मायनर असाल तर, आणि जर तुम्ही प्रौढ असाल तर तुम्हाला म्हणजे ते अफिडेव्हिट द्यायचं आहे का मी माझं म्हणजे संगोपन जे आहे आईच्या सहवासात आईच्या म्हणजे समाजामध्ये झालेलं आहे आणि मला आईच्या जाती वरून मला जात पडताळणी दाखला मिळावा, आणि त्या अनुरूप जे आहे आईकडचे मग पुरावे तुम्हाला तिथं द्यायचे. आणि समितीला समजा तुमचे जे पुरावे आहेत किंवा ते तुम्ही जे काय मांडले त्याच्यामध्ये समाधान झालं तर ठीक आहे, नाही झालं तर समिती जी आहे ग्रह चौकशी करून आणि मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देईल. पुढचा क्वेरी आहे, माझ्या ग्रेट ग्रेट ग्रँडफादरचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, मग बी इम्पॉर्टंट सेकंडरी एव्हिडन्स प्रूफ मध्ये कुठं सिलेक्ट करा. ग्रँडफादर मध्ये पण तुम्ही अपलोड केला तर चालतंय. हे बघा, तुम्ही कोणत्या रकान्यामध्ये तुम्ही अपलोड केलंय हे महत्वाचं आहे, तुमचं डॉक्युमेंट अपलोड होणे हे महत्वाचं आहे. आता तुम्ही तिथं आता हे फादर, ग्रँडफादर, ग्रेट ग्रेट फादर हे असे एकत्र तुम्ही म्हणजे अनेक डॉक्युमेंट एका पीडीएफ मध्ये क्लब करून अपलोड केले तरी तिथं चालतंय. नेक्स्ट क्वेरी आहे, सर विजेएनटी नागपूरला कास्ट व्हॅलिडिटी लागते पण बाकीचे नीट किंवा IIT मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पण कास्ट व्हॅलिडिटी लागते का? हे बघा, मी सांगितलं तर साधारणपणे जनरली सेंट्रल पोस्ट साठी व्हॅलिडिटी लागत नाही. म्हणजे सेंट्रल पोस्ट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऍडमिशन्स वगैरे असतील तर त्याला व्हॅलिडिटी जनरली लागत नाही. परंतु त्याला काही अपवाद आहेत, जसं आता नागपूरचा जो आपला कॉलेज आहे VNIT, तर तो एक अपवाद आहे, परंतु जनरली तसं लागत नाही. आता याची व्हॅलिडिटी कशी होते सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटची? तर याच्यामध्ये समजा तुम्ही कोणत्या एक सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही अप्लाय केला, तुमची निवड पण झाली आणि निवड झाल्यानंतर समजा त्यांना एखाद्या सर्टिफिकेटवर डाऊट आला तर ते संबंधित सर्टिफिकेटचा जो संबंधित जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्यांना लेटर पाठवतात का आमच्याकडं हा असा जातीचा दाखला आलेला आहे, तो तुमच्या विभागाने निर्गमित केला आहे किंवा कसे. तर मग त्या गोपनीय अहवालाला मग कलेक्टर आणि मग जो प्रांत आणि तहसीलदार हे मग ते बघतात, त्यांच्या कार्यालयातनं जर तो निर्गमित झाला असेल त्याच्यामध्ये काही एडिटेबल काही नसेल तर मग ते सांगतात का हे आमच्या विभागाकडनं दिलेला आहे आणि तो करेक्ट आहे. असा करून ते गोपनीय अहवाल ते मग संबंधित खात्याला पाठवतात. अशी त्याची व्हॅलिडिटीची प्रोसेस असते. पुढचा क्वेश्चन आहे, सर माझ्या आजोबांच्या टीसीवर मुस्लिम पत्रे 1931 नोंद आहे आणि फेरफार व सातबारावर दोघांचे नाव आहे आणि पंजोबांचा फेरफार 1912 वर नावाला जोडून फकीर अशी नोंद आहे, तर कास्ट व्हॅल्यू. हो, हे बघा, जर तुमच्याकडं 1931 1912 पुरावे आहेत तर तुम्हाला त्याच्या अनुरूप म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. फक्त तुम्हाला जे नाते संबंध आहेत, आता पंजोबा, आजोबा, तुमचे वडील, अर्जदार इथपर्यंतचे जे नाते संबंध आहेत ते म्हणजे तुम्हाला तिथं सिद्ध करायचे. हे बघा, समितीचा म्हणजे संशय प्रत्येक केसला असा असतो का तुम्ही नाम सदृश्य व्यक्तीचे पुरावे वापरून तुम्ही तुमची जात सिद्ध करताय जे तुमचे नातलग नाहीये. तर नाम सदृश्य व्यक्तीचा जो त्यांचा संशय आहे त्याच्यासाठी तुम्हाला जी वंशावळ सगळ्यात बेस्ट ती वंशावळ सविस्तर विस्तृत करा आणि त्याच्यामध्ये तुमचे जे पुरावे आहेत ते अपलोड करा. आणि नुसतं म्हणजे
जेवढे पुरावे आहेत तेवढेच नातेसंबंध दाखवू नका, त्याला विस्तृत. जसं आता पंजोबांचा समजा तुम्हाला चुलत पंजोबा माहित असेल किंवा पंजोबांचे किती मुलं मुली होत्या त्याच्या अनुरूप वंशावळ, मग त्याच्यानंतर पंजोबानंतर आजोबा, चुलत आजोबा वगैरे असे, म्हणजे थोडीशी सविस्तर आणि विस्तृत करा. त्याच्यामध्ये समितीचा पण प्रोत्साहन मिळतो आणि त्यांना तुमचे नातेसंबंध जे आहेत ते स्पष्ट होतात आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी त्रुटी न येता मिळून जाते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी कर्नाटकचा रहिवासी आहे पण माझं सर्व एज्युकेशन महाराष्ट्र झाले आहे, म्हणून मला कास्ट सर्टिफिकेट दोन्हीकडे पण निघत नाहीत, यावर काही पर्याय असेल तर सांगा. हे बघा, मुळात महाराष्ट्रामध्ये जातीचा दाखला हा तुम्हाला जर तुम्ही मानक दिनांकापूर्वीपासून महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असाल तरच मिळते. आता SC ST साठी 1950 आहे मानक दिनांक, VJNT साठी 1961 मानक दिनांक आहे, OBC SBC साठी 1967 आहे. तर जर तुमचा हा पुरावा म्हणजे मानक दिनांकाचा तुम्ही महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहत असल्याबाबत पुरावा असेल तर मग तुम्हाला महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही किंवा तुमचे वडील आजोबा हे नोकरी निमित्त किंवा बिझनेस पर्पज आले असेल तर तो कायमस्वरूपी होत नाही. एक आता समजा OBC जर असाल तर मानक दिनांक OBC म्हणजे 1967. आता 1967 ला म्हणजे तो कव्हर करणारा डेट आहे, म्हणजे जसे तुमचे वडील जर 1967 मध्ये महाराष्ट्रात जन्म असेल तर मग तिथं तो कायमस्वरूपी होऊन जातो. मग तिथनं पण तुम्ही वंशावळ खेचू शकता. आणि म्हणजे जर कर्नाटकचा तर तुम्ही दाखवला तर तिथं तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. म्हणजे तुम्हाला जिथं मानक दिनांक आहे तिथण्यापासून म्हणजे तुमचे जे समजा वडिलांचा 1967 पूर्वी जर असेल तर OBC म्हणून असाल तर मग तुम्हाला इथला म्हणजे मानक दिनांकापूर्वीचे पुरावे असल्यामुळे महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतो, अन्यथा नाही. आता याच्यासाठी एकच म्हणजे पर्याय आहे का तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रलचे जे काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये त्याचा बेनिफिट मिळेल, फक्त महाराष्ट्रामध्ये तुम्हाला त्याचा आरक्षणाचे बेनिफिट भेटणार. पुढचा क्वेश्चन आहे, नमस्ते सर, आमचे पंजोबा ज्योतिबा गणपत गागरे असून त्यांच्या पत्नी गजूबाई मर्द ज्योतिबा पाटील गागरे अशी मृत्यूची नोंद सापडलेली आहे. ही नोंद जात प्रमाणपत्राकरिता ग्राह्य मानली जाईल का? हे बघा, आता ऍक्च्युली आपला जो देश आहे तो पितृसत्ताक असल्यामुळं वडिलांकडची जात जी आहे ती आपल्याला लागते, आईची जात लागत नाही. आता जो मराठा आरक्षण मध्ये जो GR निघालेला होता सगळे सोयरेचा, तर त्याच्यामध्ये पण स्पष्ट उल्लेख आहे पितृसत्ताक पद्धती. म्हणजे आपण जर आपली जात सिद्ध करायची असेल तर आपले ब्लड रिलेटिव्ह यांचीच म्हणजे वंशावळ आपल्याला खेचायची असते, पुरावे द्यायचे असतात. आईकडचे जे पुरावे आहेत ते चालत नाही, त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी होत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्याकडे माझ्या भावाचा कास्ट सर्टिफिकेट आहे आणि आईकडील सगळे पुरावे आहेत, पण वाडीत दुसऱ्या स्टेट मधील आहेत, तर मृत्यू दाखला आणि मतदान कार्ड माझ्याकडे आहे. मी SC मध्ये वाल्मिकी कास्ट मध्ये येतो, माझा जन्म महाराष्ट्रात झाला. हे बघा, आताच मी व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही मानक दिनांकापूर्वी आता तुम्ही वाल्मिकी म्हणजे SC ST चा जो मानक दिनांक आहे तो 1950 पूर्वी जर तुमचे वडील आजोबा पंजोबा हे महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असेल तरच तुम्हाला इथं महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट आणि महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी मिळेल.
नुसतं म्हणजे तुमचा जन्म झालाय आणि तुमचं शिक्षण इथं झालंय म्हणून त्याच्यावरनं व्हॅलिडिटी मिळत नाही. मानक दिनांक म्हणजे जुने पुरावे हे फार महत्वाचे असतात व्हॅलिडिटीसाठी. आणि जर ते तुमच्याकडं असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचे फायदे मिळवता येतात.